मिरज पंचायत समितीला मोठा धक्का. मिरज पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणूक रद्द. पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय. मिरज पंचायत समितीतील 10 मार्च 2026 रोजी झालेली सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग कविता द्विवेदी यांनी बेकायदेशीर आणि अवैध ठरवत रद्द केली आहे. या आदेशामुळे मिरजच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. सभापतीपदी निवड झालेल्या तन्वी सुनील कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड रद्द करण्यात आलेली आहे. हा निर्णय पंचायत समिती सदस्य राणी सचिन भोरे यांनी दाखल केलेल्या निवडणूक विवाद अर्जावर देण्यात आलेला आहे. अर्जात असा दावा करण्यात आलेला होता की निवडणुकीच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग कृष्ण इंगळे यांचे अपहरण करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. केवळ एका मताच्या फरकाने सभापती पदाचा निकाल लागल्याने या घटनेचा निकालावर परिणाम झाल्याने आयुक्तांनी मान्य केले. आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे की मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात मतदान झाले नसल्याने ही निवडणूक कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सांगली यांना पंचायत समिती मिरज येथे सभापती आणि उपसभापती पदाची फेरनिवडणूक नियमानुसार घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच या निर्णयाविरोधात संबंधित पक्षांना 30 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करण्याचा अधिकार राहणार आहे. आणि या निर्णयामुळे काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगट यांच्या आघाडीच्या सत्तेला मोठा धक्का बसलेला असून आगामी फेरनिवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले. भाजपसाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून पंचायत समितीतील सत्ता समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.